राज्यासह देशात खरीप कांद्याची लागवड 15% घटली तर कांदा दरात अजून 2 महिने तेजी राहण्याची शक्यता। कांदा आता शेतकऱ्यांना हसवणार तर ग्राहकांना रडवणार। येत्या काळामध्ये कांद्याचे दर पार करू शकतात 5 रुपयांचा टप्पा। तर राज्यामध्ये कांद्याचा अतिशय कमी साठा हा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे। ऑगस्ट असेल, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देखील कांदा दर हे त्या ठिकाणी तेजीत राहू शकतात असं बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश असेल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्ये देखील कांद्याचा पेरा हा त्या ठिकाणी कमी आहे आणि याचा थेट परिणाम येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये कांद्याच्या आवकेमध्ये दिसून येईल। याशिवाय नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून जो काय 2 लाख मेट्रिक टन कांदा बफर स्टॉकसाठी खरेदी केला गेला होता, तो देखील कांदा आता सडल्याचे व्हिडिओ हे त्या ठिकाणी सोशल मीडियावरती येत आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच कांद्याला दर हे वाढणार हे त्या ठिकाणी आता नक्की आहे। यासोबतच महाराष्ट्रासह देशातील कांदा लागवडीची नेमकी परिस्थिती सध्याला काय आहे, मागणी आणि पुरवठा यांचं गणित येणाऱ्या काळामध्ये कसं राहणार आहे, कांद्याची निर्यातीची परिस्थिती नेमकी कशी आहे, याशिवाय मार्केटमध्ये कांद्याची आवक नेमकी कशा पद्धतीने होत आहे याची सविस्तर आकडेवारी सहित माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव वाढवणारे जे काही घटक आहे यामध्ये मागणी आणि पुरवठा, याशिवाय कांद्याची निर्यात, कांद्याचं लागवड क्षेत्र आणि कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक याच घटनांवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। राज्यामधील सध्या कांदा बाजारभावाची परिस्थिती जर आपण पाहिली तर लासलगाव असेल, पिंपळगाव, बासमत असेल, सोलापूर असेल, चांदवड असेल, कळवण असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, अशा सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला हे त्या ठिकाणी 28 ते 30 रुपयांच्या दरम्यान सरासरी, तर टॉपचा दर त्या ठिकाणी 40 रुपयांच्या आसपास मिळताना चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते। एकीकडे महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये खरीप कांद्याची लागवड ही वेगाने पूर्ण झाली तर दुसरीकडं जो काय चाळीमधील जो काय जुना रब्बी कांदा आहे तोही त्या ठिकाणी आता संपत आलेला आहे। निर्यात धोरणामधील बदल असतील, वाढता पुरवठा आणि यामुळं जे काय कांद्याचे बाजारभाव आहे ते थेट गगनाला भिडणार की कोसळणार हे देखील आपण त्या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत। एकंदरीत आपण जर का पाहिलं तर यंदा जो काय अल निनोच्या संकटामुळं कांद्याच्या लागवडीमध्ये त्या ठिकाणी मोठा गॅप पडल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत पारंपरिक कांदा पट्टा असलेल्या नाशिक, अहिल्यानगर आणि धुळ्यामध्ये सुमारे 2.5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती खरीप कांद्याची उशिरा लागवड ही त्या ठिकाणी झाली आहे। पुणे, सोलापूर विभागामध्ये 2.5 ते 2.6 लाख हेक्टर क्षेत्र हे कांद्याने त्या ठिकाणी व्यापले गेले आहे। एकंदरीत छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यामध्ये देखील जवळपास 95,000 हेक्टरवरती कांद्याची जी काय उशिरा लागवड आहे ती आता त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। खानदेशामध्ये जळगाव असेल, नंदुरबार असेल आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये असं एकत्रित जिल्हे मिळून 25,000 हेक्टरहून अधिक कांद्याचं जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी लागवडीखाली आले। परंतु याच्यामध्ये असंही त्या ठिकाणी दिसून येते की अखंड महाराष्ट्रामध्ये खरीपाचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10 ते 15% त्या ठिकाणी घटल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते। राज्यासह त्या ठिकाणी आपण मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान याशिवाय कर्नाटकामध्ये देखील आकडेवारी जर का पाहिली तर दक्षिण भारतामध्ये सर्वात आधी बाजारामध्ये येणारा जो काय कर्नाटकातील कांदा म्हणजे चित्रदुर्ग आणि धारवाडमधील जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी लाल कांद्याचे बाजारभाव ठरत असतो। परंतु यंदा वेळेवरती पाऊस इथं झाल्यामुळं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कर्नाटकाचा कांदा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये दाखल होईल असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय। शिवाय मध्य प्रदेशमधील मालवा आणि इंदूर पट्ट्यामध्ये खरीपाचं क्षेत्र हे त्या ठिकाणी स्थिर आहे। शिवाय इथं देखील खरीपाच्या कांद्याची जी काय लागवड आहे ती त्या ठिकाणी लेट झालेली आहे। राजस्थानमध्ये आलवार पट्ट्यातून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू होईल। तेथील पीक सध्या उत्तम स्थितीमध्ये आहे। गुजरातमधील महुवा आणि भावनगर क्षेत्रामध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे यंदा खरीपाचं जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी 5 ते 8% या ठिकाणी वाढलेलं आहे आणि याचा थेट परिणाम येणाऱ्या आवकेमध्ये त्या ठिकाणी आता सध्याला दिसून येतो। एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर कांद्याचा साठा असेल, पुरवठा आणि मार्केटमधील एकूण आवक जर का पाहिली तर शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये साठवलेला जो काही रब्बी ज्याला की आपण उन्हाळी कांदा असं म्हणतो तो आता अंतिम टप्प्यात आहे। उष्णता आणि पाऊस यामुळे जवळपास 25 ते 30% कांदा आता त्या ठिकाणी खराब झाला आहे। शिवाय सध्या चाळीमध्ये जो काही 30 ते 35% कांदा शिल्लक आहे तो सप्टेंबर अखेरपर्यंतच त्या ठिकाणी बाजारामध्ये टिकेल आणि यानंतर बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तेजी त्याकडे येऊ शकते असं एकंदरीत त्याकडे सांगण्यात येते। सप्टेंबरच्या उत्तरार्धात कर्नाटकातील कांद्याची आवक त्या ठिकाणी सुरू होईल, परंतु हा कांदा त्या ठिकाणी पावसामुळं खराब तर होणार नाही किंवा मार्केटमध्ये येता तो खराब तर होणार नाही अशी चिंता तिथे शेतकऱ्यांना आता लागून राहिलेली आहे। सध्या जुन्या कांद्याचा पुरवठा घटत असल्याने शॉर्ट टर्ममध्ये बाजारात तेजीत वातावरण राहिलं, परंतु ऑक्टोबरनंतर सर्व राज्यातून एकाच वेळी जर का लाल कांद्याची आवक जर का झाली तर त्या ठिकाणी दरावरती दबाव त्या ठिकाणी येऊ शकतो। परंतु त्या ठिकाणी अजून 1 ते 1.5 महिना कांद्याचे दर हे त्या ठिकाणी तेजीत राहू शकतात।
दुसरीकडे आपण कांदा निर्यात आणि जागतिक बाजारामध्ये कांद्याचं गणित जर का पाहिलं तर केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवल्यामुळे बांगलादेश, मलेशिया आणि आखाती देशामध्ये भारतीय कांद्याला चांगली मागणी देखील वाढलेली आहे. परंतु पाकिस्तान आणि इजिप्त याशिवाय चीनचा कांदा देखील आपल्याला स्पर्धात्मक दर त्या ठिकाणी देत आहे आणि याचमुळं निर्यातीला थोडासा फार फटका हा त्या ठिकाणी बसत आहे. जर केंद्र सरकारनं हेच खुले धोरण जर का कायम जर ठेवलं आणि खरीपाची आवक वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारात दर अचानक त्या ठिकाणी कोसळणार आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये देशांतर्गत दर नियंत्रण करण्यासाठी सरकार निर्यातीवरती काही मर्यादा आणल्या तर त्याचा थेट फटका हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बसू शकतो. दुसरीकडे नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून देखील जो काही बफर स्टॉक खरेदी केला गेला आहे तर हा 2 लाख मेट्रिक टन कांदा हा अतिशय तोकडा हा आताच्या मानाने त्या ठिकाणी मानला जातो. परंतु यातील जो काही जवळपास 20 ते 25% कांदा आहे हा देखील त्या ठिकाणी सडल्याच्या बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि याचमुळं नेमकं सत्य काय आहे किंवा नेमका मार्केटमध्ये साठा किती शिल्लक आहे आणि किती आवक होणार आहे हे पाहणं त्या ठिकाणी भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की याच सर्वच कांद्यावरती त्या ठिकाणी 1 ते 1.5 महिना अजून त्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये नागरिकांना आणि ग्राहकांना काढावा लागणार आहे. कारण की या काळामध्ये कुठलाही नवीन कांदा त्या ठिकाणी बाजारामध्ये थेट येणार नाही. सप्टेंबर महिन्यात जुना कांदा कमी असल्याने दरामध्ये सुधारणा पाहायला मिळाल्याशिवाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक वाढल्यावरती बाजाराची दिशा संपूर्णपणे निर्यातीच्या वेगावरती आणि सरकारी धोरणावरती त्या ठिकाणी अवलंबून असेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का जुना कांदा असेल तर तो टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये विक्रीसाठी आणा. खरीप कांद्याची काढणी घाईघाईने आणि ओल्या स्थितीमध्ये करू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यंदा खरीपात कांद्याला काय बाजारभाव मिळू शकतो कमेंट करून नक्की सांगा. कांद्याच्या बाजाराच्या अशा ताज्या आणि अचूक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.